नमस्कार. स्टोरीटेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पासआउट आहेत, ज्यांनी तब्बल 7 भाषेत चित्रपट केले आहेत, ज्यांनी अवघ्या चौथ्याच चित्रपटात नॅशनल अवॉर्ड पटकावला आणि त्याचबरोबर 5व्या चित्रपटात सुद्धा नॅशनल अवॉर्ड पटकावला, ज्यांनी 80हून जास्त फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, ज्यामध्ये आहे कैरी, हे राम, चांदनी बार, दम, देवराई, पेज 3, रंग दे बसंती, कॉर्पोरेट, वळू, दिल्ली 6, जेल, घाझी अटॅक, जंगली आणि नटरंग सारख्या उत्कृष्ट सिनेमामध्ये दर्जेदार अभिनय केलेला आहे, जे आहेत प्रेसिडेंट क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टचे. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही अशी संस्था आहे जिथे लहान मुलांना, गरीब मुलांना मोफत शिक्षण प्रदान केलं जातं. आणि नुसतं एवढंच नव्हे तर पर्यावरण क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान आहे. साताऱ्याच्या 24 एकर ओसाड जमिनीवर ज्यांनी हिरवाई पसरवून दाखवली. ही इज नन अदर दॅन इंडियाज फायनेस्ट ॲक्टर श्री अतुल कुलकर्णीजी. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. स्टोरीटेलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आणि हे आमचं भाग्य असं म्हणायला पाहिजे की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्यासाठी पुस्तक वाचताय आणि जे लोकांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत. आणि ह्या ऑडिओ बुकच्या क्षेत्रात तुमचं हे पहिलंच पदार्पण आहे का? हो, म्हणजे एवढी मोठी कादंबरी, एवढं मोठं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचतोय. छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या होत्या, पण इतकी मोठी कादंबरी, ती ही इतकी महत्त्वाची कादंबरी, इतका जो लेखक आहे R.K. नारायण, त्यांची कादंबरी. ओके. हे पहिल्यांदाच करतोय. ओके. म्हणजे R.K. नारायण यांनी लिहिलेलं द इंग्लिश टीचर हे इंग्लिशमध्ये मुळात लिहिलेलं पुस्तक, अनुवाद झालाय मराठीमध्ये, ते तुम्ही वाचलं. बरोबर. आणि ओव्हरऑल ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला म्हणजे काय फील आला तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत होतात? हे पुस्तक मी आधी वाचलं नव्हतं. या निमित्तानं मी त्यांची ही कादंबरी वाचली. मी इतर त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या, पण मी असं म्हणेन की ही R.K. नारायण आपल्याला मालगुडी डेज वरून माहिती आहे. त्याचं आपण पाहिलेलं आहे टेलिव्हिजनवरती, ते वाचलेलं आहे. तर त्यांचं लिखाण ही त्यांची सुरुवातीच्या काही कादंबऱ्यांपैकी एक कादंबरी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बीजं दिसतात. मालगुडी डेजमधली जी काही पात्र म्हणा किंवा त्याचे गाव आहे, त्याचे वर्णन आहे, त्याची तुम्हाला बीजं दिसतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कादंबरी ह्या प्रकाराचा एक आवाका असतो. तो कथेपेक्षा किंवा लघुकथेपेक्षा, दीर्घकथेपेक्षा हा मोठा असतो तो आवाका कादंबरीचा. आणि वेगवेगळ्या पैलूंना ती कादंबरी भिडते, किंवा ती एका पैलूबद्दल जरी बोलत असली तरी ती वेगवेगळ्या बाजूनी त्या पैलूला भिडते. R.K. नारायणांची ही जी कादंबरी आहे द इंग्लिश टीचर, ती त्या माणसाबद्दल जरी असली, जो इंग्लिश टीचर आहे, जो प्रोफेसर आहे इंग्लिशचा, तरीसुद्धा एक गोष्ट आहे जी कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट निश्चित आहे, आणि ती एकच गोष्ट निश्चित आहे, आणि ती म्हणजे मृत्यू. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वर खाली होऊ शकतात, त्या टेम्पररी असू शकतात, पण एकच निश्चित गोष्ट आहे जी मृत्यू. आणि त्याच्याबद्दल खूप काय म्हणूया, आपल्या प्रत्येकाला एक उत्सुकता असते, गूढ असतं, भीती असते, अनेक प्रकार असतात. R.K. नारायण यांची खासियत ही आहे की या विषयाला त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं अप्रोच केलं आहे या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून, की तुम्हाला एक पद्धतीचं गूढ तर वाटतच असतं त्या प्रकाराबद्दल, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती कहाणी फुलवत नेली आहे आणि हळूच त्या विषयाला हात घातलाय, आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ते एक्सप्लोर करायला लागतात की काय आहे नेमकं हे. मग नंतर काय असतं, आपलं माणूस समजा एखादा गेलं तर त्या एखादं जे गेलेलं माणूस असतं त्याच्याशी आपल्याला जर बोलावंसारखं जेव्हा वाटत असतं, ते आपल्या आयुष्यात असावं, तसंच राहावं असं जेव्हा वाटत असतं, त्यावेळेला काय काय आपली मानसिक अवस्था होते. आणि हे मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अगदी त्या प्रोफेसरची लहान मुलगी आहे, 3-4 वर्षाची,
आई आहे खूप म्हातारी, एक वेगळाच शिक्षक आहे. तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून, आणि स्वतः इंग्लिश टीचर ऑफकोर्स, त्यांनी हा विषय इतका उत्कृष्ट खुलवलेला आहे. आणि मला स्वतःला या विषयीचं काय म्हणूया, एक आकर्षण आहे किंवा या विषयीचा थोडा अभ्यास आहे असं म्हणूया आपण, फिलॉसॉफिकल लेवलवरती म्हणतोय. त्याचा मला असं वाटतं की एक पाऊल पुढे माझ्या आकलनामध्ये गेलेलो आहे मी या कादंबरीच्या वाचनामुळे. खूप महत्त्वाची कादंबरी आहे असं मला वाटतं. जुनी कादंबरी आहे. जी लोक ऐकतील त्यांना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की आर के नारायणची कादंबरी आहे, खूप जुनी कादंबरी आहे. त्यामुळे त्यातलं वातावरण असेल, त्यातले शब्द असतील किंवा ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते असेल, हे आपल्याला थोडं त्या काळात घेऊन जाईल आणि त्या पद्धतीने आपल्याला ते ऐकायला लागेल. ती आजची भाषा नाही, हे मला असं वाटतं ऐकणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आणि त्याचा अनुवाद जो असतो तो कसा केलेला आहे? मला असं वाटतं की खूप प्रामाणिक राहून हा अनुवाद केलेला आहे. मी आत्ता जसं म्हणालो तसं त्यावेळची जी काही भाषा होती, त्यावेळचं ज्या इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, त्यावेळची जी मराठी असेल ती गृहीत धरून मला वाटतं की अनुवाद केलेला आहे त्याचा. आणि त्यामुळे ती लिखित भाषा वाटेल बऱ्याच वेळेला. आत्ता आपण आधुनिक ह्याच्यामध्ये कसं करतो, ती जास्त बोली करतो. लिहित जरी असलो तरी ती जास्त बोली करायला जातो आपण. तसं ते नाही आहे. ती लिखित भाषा आहे. आणि वाचताना मी प्रयत्न हा केलाय की ते तसंच राहावं. ओके. सर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पास आउट ते आत्तापर्यंत तुम्ही विविध भूमिका केल्या. तुमचा एक ओव्हरऑल प्रवास कसा होता? एका शब्दात समाधानकारक. कारण मी सोलापुरात होतो. अजिबात आमच्या घरामध्ये काही कला किंवा नाटक असा काहीच गंध नव्हता, काहीच हे नव्हतं. त्यामुळे मी अचानक मला ह्याची गोडी लागली आणि मी या क्षेत्रात आलो. मी आलो त्यावेळेला मराठी व्यावसायिक नाटक सोडून काहीच नव्हतं बघायला गेलं तर. म्हणजे टेलिव्हिजन फारसा नव्हता, मराठी सिनेमा त्यावेळेला फार बनत नव्हता, हिंदी सिनेमा अप्राप्य वाटत होता, तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे असं वाटत नव्हतं. तर इतकं काय म्हणूया, एक लिमिटेड स्वप्न घेऊन मी आलो होतो की मराठी व्यावसायिक नाटकात आपण काम करायची संधी बघूया असं करून. आणि त्याची तयारी म्हणून मी NSDला गेलो, तिथे 3 वर्ष राहिलो, परत आलो. तर तिथपासून आत्तापर्यंत बघताना असं मला वाटतं की माझ्या अपेक्षेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा मला पुष्कळ मिळालं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी एका शब्दात असं म्हणालो की हे मी समाधानकारक प्रवास आहे माझा. ओके. दॅट इज व्हेरी हंबल. असं नाही आहे की तुमच्या लायकीपेक्षा कमी किंवा जास्त. इनफॅक्ट यू हॅव गिव्हन अस अ लॉट अँड लॉट ऑफ थिंग्स विच वी लर्न ॲज न्यू कमर्स. सर, ऑडिओ बुक हे क्षेत्र, म्हणजे तुम्ही पहिलं पुस्तक ऑडिओ बुकसाठी वाचताय, म्हणजे ऑडिओ बुक जॉनरसाठी वाचताय. ह्याचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पुस्तक आपण वाचतो ना, ऐकत तर नाही. मग हे पुस्तक ऐकण्याचा जो हा कॉन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का, मी तुम्हाला सांगतो. कारण वेगवेगळ्या प्रकारे ह्या प्रश्नाशी भिडण्याचा सध्या प्रयत्न करतोय आपण. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ह्यासाठी, की ही जी काय एक गेल्या 15-20 वर्षाचा काळ आहे, साधारणपणे गेल्या 10-15 वर्षाचा एस्पेशली, यामध्ये ज्या पिढ्या वाढत आहेत, मग त्या जुन्या असतील किंवा नवीन असतील, त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात एक टेक्नॉलॉजिकल चेंज बघतायत. तंत्राच्या दृष्टीने जे काही चमत्कार घडत आहेत आणि इतक्या वेगाने ते घडत आहेत, तो खूप महत्त्वाचा आहे की खूप वेगाने खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे कल कसा असतो साधारणपणे माणसाचा, की जुनं ते सोनं असा थोडासा कल असतो की हां, ते बरं होतं. खूप वेळेला तुम्ही ऐकलं असेल किंवा मीही ऐकतो की ते पुस्तकाचा गंध, आपण पुस्तक हातात घेतलं की त्याचा वास, त्या पुस्तकाचा स्पर्श वगैरे वगैरे, खूप आपण भावनिक होतो त्या बाबतीत. माझं स्वतःचं असं मत आहे की अशा भावनांमध्ये अडकून नवीन तंत्र तुम्हाला जे ऑफर करतंय ते नाकारणं चूक आहे. कारण फक्त तंत्र बदलतंय असं नाही, तुमचं आयुष्य बदलतंय. तुम्ही ज्या पद्धतीने जगताय ते बदलतंय. उदाहरणार्थ काय, पूर्वी तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसला जायला किती वेळ लागायचा, आता किती वेळ लागतो? हां,
आता तुम्ही पूर्वी कदाचित ट्रेननी जात असाल, बसनी जात असाल, आता तुम्ही म्हणता की नाही मी माझ्या गाडीतनं जाईन किंवा काय कार पूल करून आपण जाऊ वगैरे वगैरे. आता ते तुमचं अंतर वाढलंय. दरवेळेला तुम्ही काय FM ऐकत बसाल वगैरे असं नाही आहे. मग तुमची दुसऱ्या बाजूला तक्रार काय असते की वाचायला वेळ मिळत नाही. हां, आता आपल्या असं लक्षात येईल की असे अनेक आपल्या दिवसातले वेळा असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाचण्याऐवजी ऐकणं हे फार सोपं जातं, चांगलं जातं. आणि तो वेळ तुमच्यापाशी असतो की जेव्हा वेळ तर आहे पण वाचता तर येत नाही. पण अशा वेळेला अशा काही साहित्यकृती आहेत की ज्या तुम्ही ऐकू शकाल, तर हा खूप उत्तम डिव्हाइस आहे असं मला वाटतं. आणि हे मी वाचलं म्हणून बोलत नाही आहे. तर मी ऑडिओ बुक्सचं ॲप माझ्याकडे अनेक वर्षांपासून आहे आणि मी अनेक कादंबऱ्या ऐकतो इंग्रजी वगैरे त्याच्यावरती. आणि मला नेहमी मराठीच्या बाबतीत असं वाटलेलं आहे की आपल्याकडे इतकं विपुल साहित्य उपलब्ध आहे, इतक्या छान मोठमोठ्या कादंबऱ्या आहेत. आणि स्टोरीटेलचं खरंच कौतुक आहे की त्या आता इंग्लिश टीचर ही काय म्हणजे R.K. नारायणांची कादंबरी जी अनुवादित आहे, ही शोधून काढून ती उपलब्ध करून देणं मला असं वाटतं की फार मोठं काम आहे. आणि आजच्या श्रोत्यांनी, वाचकांनी, प्रेक्षकांनी हा डोक्यामध्ये एक शिफ्ट केला पाहिजे गेअर, की नाही ही टेक्नॉलॉजी बदलती आहे. उदाहरणार्थ किंडल जे आहे किंवा इतर जे इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये तुम्हाला जे वाचता येतं, अख्खी लायब्ररी तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता. एका वेळेला तुम्ही जर 4 पुस्तकं वाचत असाल तर 4 पुस्तकं तुम्हाला वेगवेगळी कॅरी करायची गरज नाही आहे. तर तुमच्या टॅबवरती, तुमच्या ॲपवरती तुम्ही अख्खी लायब्ररी घेऊन जाऊ शकता. तर अशा हे जे काय नवीन तंत्र जे आहे ते पुढंच जाणार आहे. तुमची प्रादेशिक भाषा म्हणून तुम्हाला मागे राहून चालणार नाही. तुम्हाला त्या तंत्राच्या बरोबरीनं जावं लागणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही ऑडिओ बुक ही जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे. हे भविष्य आहे, हे फ्युचर आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्या डोक्यात जसा एक गिअर शिफ्ट केला पाहिजे, तसं स्टोरीटेलसारखी जी माध्यमं आहेत त्यांनी सुद्धा मला असं वाटतं की जास्तीत जास्त जे करतातच आहेत ते सगळ्या प्रादेशिक भाषांना महत्त्व देऊन ते करतायत, पण ते आणखीन आलं पाहिजे. लेखकांना आणि प्रकाशकांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही प्लीज ह्या गोष्टीला परवानगी द्या स्टोरीटेलसारख्या ॲपना, की तुम्ही त्याच्यामध्ये फार अडवणूक करू नका. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं आली पाहिजेत. त्यामुळे ह्या ज्या लिगॅलिटीज आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. आणि अख्खं मराठी साहित्य हे इलेक्ट्रॉनिक जे काही आपली माध्यमं आहेत, ऑडिओ बुक असेल किंवा वाचनाचं इलेक्ट्रॉनिक साधन असेल, त्याच्यावरती आले पाहिजेत. आणि भाषेचा संस्कार, लहान मुलं, नवीन पिढी, ह्याच्यासाठी काय वाटतं तुम्हाला की हाऊ इम्पॉर्टंट दिस इज? काय माहिती आहे, जी लोक परदेशी राहतात, ज्यांची मुलं परदेशी वाढत आहेत, इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत, त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे असं वाटतं तुम्हाला? काय आहे ना की त्याच्यामध्ये एका अभ्यासक्रमासारखं त्याला बघायला लागेल. तुम्ही नुसतीच पुस्तकं रेकॉर्ड केली आणि ती तिथल्या लोकांनी ऐकली आणि त्यांचे मराठीचे आपण ज्याला संस्कार असं म्हणतो ते झाले, तसं होणार नाही. काय आहे की असं आता वातावरण असं आहे की लहान मुलांच्या वातावरणामध्ये इतर अनेक भाषा आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमामध्ये जात असतील तर इंग्रजी माध्यम त्यांच्या वातावरणात आहे. घरी पालकांशी ते बऱ्यापैकी इंग्रजी बोलत असतात. बऱ्याच घरांमध्ये पालक हे वेगवेगळ्या प्रदेशातले असतात, त्यामुळे ते त्यांच्या मातृभाषेत बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. तर भाषा ही वातावरणाचा भाग असते लहान मुलांच्या. तर तुम्हाला त्यांच्या वातावरणात जर मराठी घालायची असेल तर तुम्हाला एका रेग्युलर म्हणजे एज्युकेशनिस्ट जे आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्हाला एक अभ्यासक्रम बनवायला लागेल की पहिल्यांदा त्यांना काय ऐकवायचं जेणेकरून त्यांना इंटरेस्ट वाटेल. तुम्ही डायरेक्ट त्यांना कादंबऱ्या ऐकायला दिल्यात तर त्यांना इंटरेस्ट वाटणार नाही, कारण ते वातावरण त्यांचं नाही, ती भाषा त्यांची नाही आहे, त्यांच्या वातावरणातली नाही आहे. त्यांना कदाचित मराठी नुसती घरात बोलून माहिती असेल, पण घरात बोलणं म्हणजे वातावरणात असणं नव्हे. वातावरणात असणं याचा अर्थ फक्त कुटुंब नाही, कुटुंबाच्या बाहेर शिक्षणामध्ये इतर तुमच्या जे काही एक्सपोजर आहे त्याच्यामध्ये ती भाषा असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे फक्त घरात मराठी बोलली जाते हे सफिशियंट नाही. एस्पेशली हे परदेशी राहणाऱ्या लोकांनी जास्त लक्षात ठेवलं पाहिजे की वातावरणात भाषा असणं गरजेचं आहे. आणि जर ती नसेल तर तुम्हाला ती हळूहळू त्याचं वातावरण
निर्माण केलं गेलं पाहिजे, ती भाषा समजून घेण्यासाठी. आणि निर्माण केलं गेलं पाहिजे म्हणजे काय, की सणवार केले म्हणजे वातावरण निर्माण होतं असं नाही. धर्माचा आणि देवाचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही, ह्याचा एक्सपोजरशी संबंध आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला स्कोप आहे स्टोरीटेलसारख्या ॲपला, की त्यांनी काही जे काही शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांना कन्सल्ट करून त्यांनी एक छानसा जर अभ्यासक्रम बनवला अशा मुलांसाठी, की पहिल्यांदी हे वाचूया, हे ऐकूया, मग हे ऐकूया, त्याच्याबरोबर एखादी कॉमेंट्री असेल, असं करत करत जर त्याचा एक अभ्यासक्रम केला, ज्याला उतरंड म्हणतो आपण, त्या पद्धतीने, की आधी हे मग हे मग हे मग हे असं, तर अशा पद्धतीने जर एखादं पॅकेज बाहेर काढलं तर मला असं वाटतं की त्याचा जास्त उपयोग तर होईलच, पण त्यांच्या इतर कादंबऱ्यांसाठी, इतर ऑडिओ बुकसाठी ते एक चांगला श्रोतावर्ग त्यातनं तयार करू शकतील. लवली, सुपर. हे आम्ही म्हणजे तुम्ही हे जे आम्हाला आत्ता सांगितलं आहे त्याच्यावर नक्की नक्की विचार करू आम्ही, आणि दिस इज अ ब्युटिफुल टिप. नक्की. आणि यासाठी म्हणजे क्वेस्ट, आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात, पण क्वेस्टमध्ये शिक्षणतज्ज्ञ आहेत आमच्या, तर कधी लागलं तर जरूर संपर्क साधा माझ्याशी, मी त्यांच्याशी तुमची नक्की गाठ घालेन. येस सर, 100%. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विविध चित्रपटांमध्ये कामं केली, विविध भूमिका केल्या, मग चांदनी बार असो किंवा दममधला खलनायक असो किंवा हे राम मधला प्रोवोकिंग कॅरेक्टर असो, तुम्ही काय पद्धतीने तयारी करता जेव्हा एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी तुम्ही रेडी होता आणि जेव्हा फेस करता कॅमेराला आणि ॲक्ट करता? हाऊ डू यू प्रिपेअर? खरं सांगायचं तर त्याचं म्हणजे एक असं उत्तर नाही आहे, विविध कारणांमुळे. एक तर असतं की तुमची स्क्रिप्ट काय आहे आणि स्क्रिप्टमध्ये माहिती काय आहे, तो एक खूप मोठा फीडबॅक असतो ॲक्टरसाठी. आणि ते माझं असं मत आहे की ते आणि तुमचा डिरेक्टर हे तुम्हाला सांगतात की काय पद्धतीने तयारी कर, कुठला त्यातला भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते स्क्रिप्ट गणित बदलतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तुम्ही सुद्धा माणूस म्हणून खूप बदलत असता. तुम्ही नट आहात बरोबर, पण एक माणूस म्हणून तुम्ही वेगवेगळा अनुभव घेत असता. एक नट म्हणून तुम्ही जास्त अनुभवी होत असता. आणि त्यामुळे ॲप्रोच होण्याचा तुमचा मार्गसुद्धा बदलत बदलत जातो. म्हणजे अगदी सुरुवातीला समजा मी पहिला सिनेमा केला असेल, त्यावेळची माझी तयारी जी काय असेल त्याच्यापेक्षा आता माझ्याकडे स्क्रिप्ट आलं, समजा तेच स्क्रिप्ट आलं असं आपण धरून चालू, तर माझी तयारी करण्याची पद्धत वेगळी असेल, त्याचा ॲप्रोच वेगळा असेल. त्यामुळे ह्याचं एक ठोस असं उत्तर नाही आहे. पण अगदीच सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जे स्क्रिप्ट आहे तुमचं, ते तुमचं ज्याला बायबल म्हणतो आपण ते आहे. ते तुम्ही जितक्या जास्तीत जास्त वेळेला वाचाल, समजून घ्याल आणि त्याच्याबरोबर जितका वेळ घालवाल. मी नेहमी असं म्हणतो की आपण कुटुंबाला वेळ देणं, असा जो एक आपल्याकडे टर्म आहे की तुम्ही कुटुंबाला किती वेळ देता, तसं मला असं वाटतं की तुमच्या स्क्रिप्टला आणि कॅरेक्टरला तुम्ही वेळ दिला पाहिजे, त्याच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. आणि तो वेळ घालवणं म्हणजे काय, तर वाचन हा एक भाग झाला, पण तुम्ही जितक्या वेळेला जास्त वाचाल तितक्या वेळेला तुम्ही इतर काही प्रवास करत असाल, इतर काही गोष्टी करत असाल, तर ते पात्र, ती गोष्ट, ते स्क्रिप्ट तुमच्या मनात राहणं, बॅक ऑफ द माइंड राहणं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्या अर्थाने मी वेळ देणं असं म्हणतोय. तर ते अर्थातच तुमच्याकडे कधी स्क्रिप्ट येते, तुम्ही कधी शूट करताय, हे काही हातात नसतं नटाच्या प्रत्येक वेळेला. नवीन लोकांना तर तेवढा वेळ पण नाही मिळत. पण मला असं वाटतं की तो काढावा लागेल. म्हणजे आपापल्या, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, तुमची काय पोझिशन आहे त्याच्यावरती तुमच्याकडे ते कधी स्क्रिप्ट आलं, तुम्ही डिक्टेट करू शकताय का, हे सगळे भाग अवलंबून असतात. पण दॅट इज गिव्हन. आता काय करणार आहात, है ना? आता तुम्ही नवीन आहात, तुम्हाला आता लगेच 2 दिवसात तयारी करून उतरायचं आहे असं म्हटलं, तर मग आता तुम्ही त्या 2 दिवसाला क्रंच करून कसा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यातनं आउटपुट काढू शकाल, हेच तुम्हाला, तेच मी म्हणतोय की माझा पहिला सिनेमाची तयारी आणि आताची तयारी, ह्याच्यामध्ये हे सगळे फॅक्टर्स आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की त्या पद्धतीने त्याच्यात बदल जे होतात त्याला त्या पद्धतीने अप्रोच करणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक ठोस पद्धत ठरवून तसंच हट्टानी करत राहणं हे नाही. आणि हे झालं कॅमेरा फेसिंग. सिमिलरली जेव्हा पुस्तक तुम्ही आता वाचताय तेव्हा तुम्ही तयारी केली होतीत का? आणि माईक फेस करणं आणि कॅमेरा फेस करणं
काय फरक आहे आणि पुस्तक वाचताना तुम्ही काय तयारी करता? एकतर अर्थातच मी जे स्क्रिप्टच्या बाबतीत म्हणालो तेच कादंबरीच्या बाबतीत केलं, की ती अनेक वेळेला वाचली, पूर्ण 2दा वाचली, मग मधले काही पार्ट्स वाचले, कारण ती कॅरेक्टर्स डोक्यामध्ये असावी, त्याचा कंटेंट डोक्यामध्ये असावा, ती जास्त नीट समजून घ्यावी या अर्थाने. त्याच्याबरोबर परत वेळ घालवणं हा भाग केला. दुसरा खूप महत्त्वाचा भाग असतो तो टेक्निकल, की आता वाचनाचे लाखो प्रकार आहेत, की मी एखादी कादंबरी कशी वाचणार आहे ह्याचे लाखो प्रकार आहेत. तर मला ठरवायला लागेल की मी कशा पद्धतीने अप्रोच करणार आहे. टेक्निकली म्हणतोय मी. म्हणजे काय, मला असं म्हणायचं आहे की समजा वेगवेगळी पात्र आहेत, तर मी आता नभोनाट्य करणार आहे का त्याचं, की मी प्रत्येक पात्र काहीतरी वेगवेगळं करून मी त्याचं वेगवेगळे आवाज काढून हे करून असं करणार आहे का मी फक्त एवढं जाणवून देणार आहे की मी वाचतोय कादंबरी, समजा 2 पात्रांचा संवाद आहे, तर ती 2 पात्र बोलतायत एवढं कळलं तर बास आहे. लक्षात आलं? तर हा माझा डिसिजन आहे म्हणजे वाचतानाचा. तर मला असं वाटतं की पुस्तक वाचताना एक ट्रॅप असण्याची शक्यता आहे. नट म्हणून तुम्हाला मोह काय होतो की प्रत्येक पात्र मी आता वेगवेगळं काहीतरी करेन आणि तसं मी वाचेन, परफॉर्म करेन. बरं, ह्याच्यामध्ये तुमचा अशी पंचायत असते की तुमचा फक्त आवाज असतो, तुमचा काही वेशभूषा आणि इतर काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही आवाजामध्ये आणता मला ते विचार करताना असं वाटलं की मी कॅरिकेचर तर करणार नाही ना, कॅरेक्टर न करता कॅरिकेचर्स तर होणार नाहीत ना. त्यामुळे मला असं वाटलं की एवढी प्रचंड पात्र आहेत त्याच्यामध्ये, आणि मग नरेटर आहे स्वतः, की जो नरेटरच एक पात्र आहे त्याच्यामध्ये, तोच स्वतः त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे असं आपण म्हणूया, तो स्वतःची गोष्ट सांगतोय, मी असं पात्र आहे त्याच्यामध्ये. तर असं सगळं असताना मी असं ठरवलं की मी उगाचच ती आवाजातनं पात्र वेगवेगळी उभी करायला जाणार नाही. मी वाचताना नक्की प्रेक्षकांना, म्हणजे जे कोणी श्रोते आहेत त्यांना ऐकताना सोपं जावं हे 100% बघेन. की असं 2 पात्रांचा संवाद चालू असेल तर एका पात्राचं बोलून संपलं, आणि लिहिताना कसं असतं त्याच्यात अवतरण चिन्ह असतात, बोलताना ते काही नसतं, ते मला आवाजातनं आणायला लागेल, ते माझ्या मॉड्युलेशनमधनं आणायला लागेल. तर तेवढं मी करेन, पण मी मुद्दाम कॅरेक्टर म्हणून वेगळं उभं करणार नाही असं मी ठरवलं. आणि ते ऐकतानाही सोपं जायला पाहिजे. मी जितक्या कोलांट्या उड्या मारेन, मी जितकं त्याच्यात काहीतरी क्राफ्ट आणायला जाईन, तितकं लोकांना अवघड जाईल ते समजून घेणं. महत्त्वाचं काय आहे, कादंबरीचा कंटेंट महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं काय आहे, कादंबरीकार तुम्हाला सांगू काय पाहतोय ह्या पात्रांच्या माध्यमातनं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पोचवणं हे माझं काम आहे पुस्तक वाचताना. वेगवेगळी पात्र फक्त उभी करणं हे माझं काम नाही आहे, म्हणजे ते सेकंडरी आहे असं आपण म्हणूया. तर हा विचार करून मी त्याला भिडलो ते वाचताना. आणि एक गोष्ट मला अगदी सांगावीशी वाटते, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती, की मी इतकं सगळं केलं, कादंबरी वाचली 2-3दा, हे ते वगैरे मी तुम्हाला सांगितली, तयारी केली, पण मी प्रत्यक्ष मोठ्यांदा जेव्हा अख्खी कादंबरी वाचत होतो तेव्हा ज्या पद्धतीने मला ती नव्याने कळली कादंबरी, मला वैयक्तिकरित्या तो माझा खूप मोठा फायदा वाटतो. आता मी परत अख्खं पुस्तक असं मोठ्यांदा आणि कुणाला तरी गोष्ट सांगायची आहे म्हणून कधी वाचेन मला माहिती नाही, पण हा जो अनुभव होता की एक अख्खी कादंबरी तुम्ही कुणाला तरी वाचून दाखवताय, आणि तेही अशा माध्यमातून जेव्हा तुम्ही एकटे बसलाय, समोर प्रेक्षक वगैरे नाही आहेत, श्रोते नाही आहेत, तुम्ही फक्त एकटे वाचताय इमॅजिन करून, मला असं वाटतं की मला एक वेगळा पैलू कळला ह्याच्यातनं वाचनाचा, की तुम्ही मोठ्यांदी जेव्हा वाचता आणि अख्खं वाचता आणि कोणाला तरी समजवण्याच्या किंवा सांगण्याच्या दृष्टिकोनातनं वाचता, त्यावेळेला तुम्हाला स्वतःला एका वेगळ्याच पद्धतीनं ते मटेरियल कळायला लागतं. हा एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. करेक्ट. आणि हे पुस्तक करत असताना तर जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये खूप कॅरेक्टर्स होती, कुठलं असं कॅरेक्टर तुम्हाला वाटलं की वेगळं आहे आणि हे थोडंसं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, ह्या कॅरेक्टरचं पैलू पकडून त्याला इनॅक्ट करणं किंवा वाचताना त्या कॅरेक्टरसारखं बोलणं, असं कुठलं कॅरेक्टर होतं? बोलणं वगैरे असं म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तसं की मी तसा फार करण्याचा प्रयत्न केला नाही, पण नॅरेटर जो आहे मुख्य, त्याच्याच माध्यमातनं आपल्याला
कादंबरी सांगतोय, गोष्ट सांगतोय लेखक एकीकडे, आणि दुसरीकडे त्याच माध्यमातनं, त्याच पात्राच्या माध्यमातनं तुम्हाला त्याला जे म्हणायचं आहे कादंबरीतनं ते सांगतोय. तर त्यामुळे मला ते पात्र अत्यंत महत्त्वाचं, कारण ते पिव्हटल पात्र आहे, तो नरेटर आहे, तो कादंबरी तो लिहितोय, स्वतःची गोष्ट लिहितोय तो माणूस. तर त्यामुळे तो जो इंग्लिश टीचर आहे तोच मला खूप महत्त्वाचं पात्र वाटलं वाचताना. आणि त्याला जे म्हणायचं आहे ते पोचवणं ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी वाटली, कारण तो लेखक आहे, ते आर के नारायण आहेत असं आपण म्हणूया. त्या कादंबरी च्या पुरते ते पात्र ते आहेत असं आपण म्हणूया. तर ते पात्र मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. ओके. आणि हे आर के नारायण द इंग्लिश टीचर हे तर तुम्ही सिलेक्ट केलंच, ह्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली कादंबरी आहे किंवा कुठले लेखक आहेत ज्यांचं लिखाण, ज्यांच्या कादंबऱ्या तुम्हाला खूप आवडल्या आहेत, आय मीन विच आर क्लोज टू युअर हार्ट, विच आर अकॉर्डिंग टू यू आर वन ऑफ द फायनेस्ट रायटिंग, विच आर दोज? तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल तर तुम्ही मला जेव्हा लिस्ट पाठवली होती पहिल्यांदी पुस्तकांची, त्यावेळेला त्याच्यात खूप पॉप्युलर पुस्तकं होती. मी त्यातलं एकही पुस्तक सिलेक्ट नाही केलं. मी म्हटलं की मला ही पॉप्युलर पुस्तकं नको आहेत, मला आणखीन काय आहे तुमच्याकडे, आणखीन काय आहे ते सांगा. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आर के नारायण हा खूप महत्त्वाचा लेखक आहे, पण ते मुळात इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलं आणि इतर मला वाटतं तमिळमध्ये काही लिहिलं, तर त्याच्यामुळे आपल्या मराठी ह्याच्यामध्ये ते फारसं आपल्याला माहिती नाही आहे म्हणा, किंवा आहे काय माहिती आहे मालगुडी डेज एवढंच, आणि ते सुद्धा का माहिती आहे, टेलिव्हिजनमुळे माहिती आहे. तर मला असं वाटलं की हा फार महत्त्वाचं लिखाण करणारा माणूस आहे आणि ह्याचं लिखाण पोचवलं पाहिजे आपण. त्यामुळे मी त्या सगळ्या ज्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या होत्या मराठीत त्या नाही म्हणालो, मी म्हटलं की मी हे वाचेन. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला असं काहीतरी वाचायला आवडेल, ह्या पद्धतीचं लिखाण की जे महत्त्वाचं लिखाण आहे, की जे ओरिजिनल मराठीत नाही आहे आणि त्यामुळे नीट वाचलं गेलं नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुवादित आहे, ते वाचूया. मग ते देशातलं असेल, ते परदेशातलं असेल, कुठलंही असेल, परंतु ते साहित्य पोचवणं की जास्त पॉप्युलर नाही आहे ते पोचवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. एक माझी प्रचंड इच्छा आहे की जे मराठी श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे, ते म्हणजे युवल नोहा हरारीचं जे काही लिखाण आहे ते पोचलं पाहिजे. आणि मी सतत माझ्या फेसबुकवरनं आणि ट्विटरवरनं सतत त्याच्याबद्दल लिहित असतो. सुदैवाने त्याची 3ही पुस्तकं आता मराठीत आलेली आहेत आणि माझी अशी तीव्र इच्छा आहे की त्याचं लिखाण जर मी वाचू शकलो 3ही पुस्तकं, निदान पहिली 2 पुस्तकं तरी, तर ती खूप महत्त्वाची पुस्तकं आहेत. एक सेपियन्स आपल्याला माहिती, सेपियन्स आहे आणि होमोडियस नावाचं त्याचं दुसरं पुस्तक आहे आणि 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी नावाचं तिसरं पुस्तक आहे. तिन्ही अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आहेत. सुदैवाने 3ही मराठीमध्ये अनुवादित झालेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या क्रमानं सेपियन्स, होमोडियस आणि मग 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी ही 3 पुस्तकं वाचण्याची माझी तीव्र इच्छा आहे. आणि ते जर होऊ शकलं स्टोरीटेलच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की फार महत्त्वाचं काम. आणि तुम्ही जे आत्ता म्हणताय ना की पुढची पिढी जे समजा इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, पण काय म्हणूया त्याला अर्धवट माझ्यासारखं, आता मी अर्धा इंग्लिशमध्ये आणि अर्धा मराठीत शिकलो, तर मी इंग्लिश वाचण्यात फारसा कम्फर्टेबल नाही आहे. जरी मला येत असलं तरी मी मराठी वाचण्यामध्ये जास्त कम्फर्टेबल आहे, इतकी वर्ष होऊन सुद्धा. हिंदीसुद्धा, करेक्ट. तर अशा वेळेला मला मराठी वाचण्यापेक्षा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की वाचणं आणि ऐकणं ह्याच्यात फरक काय आहे. तर वाचायला तुम्ही त्या माध्यमातून शिक्षण घेतलेलं असेल, तुम्हाला सतत सवय असेल रोज पेपर वाचण्याची मराठी, तर तुम्हाला पुस्तक, कादंबरी वाचणं आणि ते सुद्धा अशा पद्धतीची पुस्तकं वाचणं सोपं जातं. माझी भाची आहे, उत्कृष्ट मराठी बोलते ती आणि तिला समजतं. तिला वाचायला भयंकर कंटाळा येतो मराठी. म्हणजे तुम्ही तिचं मराठी ऐकायला लागलात तर तुम्हाला वाटणारही नाही की ती इंग्लिश माध्यमातली आहे म्हणून. आणि फ्रेंच अत्यंत उत्तम तिचं प्रभुत्व आहे, पण मराठी वाच म्हटलं की तिला ती अर्ध्या पानाच्या वर वाचू शकत नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषा म्हणजे सगळं एकत्र आलं असं होत नाही. वाचणं हे वेगळं स्किल आहे
त्याची वेगळी प्रॅक्टिस लागते लहानपणापासून, आणि तुम्ही 6 वर्षाचे असायच्या आधीपासून तुम्हाला ते लागतं, नंतर पिकअप करणं फार अवघड असतं. मग तुम्ही अशा प्रेक्षकासाठी जर महत्त्वाचा विषय पोचवायचा असेल तर तुम्ही काय, तर मला असं वाटतं की ऑडिओ बुक हे सेपियनसारख्या पुस्तकाला, होमोडियससारख्या अशा अनेक जी पुस्तकं आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं माध्यम आहे. कारण हे जड वाचणं मराठी माध्यमात शिकलेली, म्हणजे मी नावं घेत नाही, पण आमच्या क्षेत्रामधली लोक आहेत ज्यांना मी हे रेकमेंड केलं ते 10 पानानंतर कंटाळतात वाचायला. मराठी माध्यमातली लोक मी तुम्हाला सांगतोय, कारण वाचायची सवय राहिली नाही आपल्याला. तेच जर ऐकायची सवय आपल्याला खूप आहे आता, मोबाईलमुळे म्हणा किंवा म्युझिकमुळे म्हणा किंवा पॉडकास्ट, या सगळ्यामुळे, पॉडकास्टमुळे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे महत्त्वाचं कार्य आहे. तर अगदी तुमच्या काय म्हणतात त्याला, ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या खाली जरी येत असेल तरी तुम्ही ही पुस्तकं जरूर आणली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि जर तुम्ही ती ठरवली तर मला जरूर सांगा, मी अगदी नक्की ती वाचेन मनापासून. तर श्रोते हो, आता आपण ऐकलंतच की अतुलजींनी जे पुस्तक वाचलंय आणि काय पद्धतीने तयारी केली त्यांनी. अतुलजींना आम्ही इतक्या लवकर सोडणार नाही आहोत, त्यांच्याकडनं अजून भरपूर पुस्तकं आम्ही वाचून घेणार आहोत. थँक्यू राहुल, थँक्यू. मला खूप मजा आली गप्पा मारायला, कारण मी हे जरूर सांगू इच्छितो की मला फार आजकाल मुलाखती द्यायला मजा येत नाही, कारण समोरच्याला ऐकण्यामध्ये फारशी त्याच्यात उत्सुकता नसते. पण आज तसं मला अजिबात वाटलं नाही, ऐकून घेण्याची खूप इच्छा वाटली आणि त्यामुळे मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.